पोस्टर बॉयज नंतर पुन्हा एकदा पूजा आणि अनिकेत एका बस स्टॉप नावाच्या चित्रपटात दिसणार आहेत आणि तिथेही एक सुंदर रोमॅन्टिक केमिस्ट्री आहे, पण ही केमिस्ट्री कॉलेजमधली आहे आणि त्यामध्येही एक आहे विरह आहे, एक सुंदर काय काय आहे. तर काय आहे पूजा मी तुला त्या दिवशी विचारलेलं की एका महिन्यात इतके चित्रपट रिलीज होत आहेत. बस स्टॉपचा आज म्युझिक लॉन्च झाला आहे, तर काय सांगशील? बाकीचे जे 2 चित्रपट आहेत त्यामध्ये तशी कलाकारांची संख्या कमी आहे, पण बस स्टॉप हा एक असा चित्रपट आहे जो अनेक कलाकारांनी सजला आहे. इवन फक्त आम्ही यंगस्टर्सच नाही, म्हणजे सिद्धार्थ, हेमंत, अनिकेत आहे, रसिका आहे, पण आमचे जे वडील आहेत ते अजून जास्त गमतीदार आहेत. म्हणजे संजय मोने आहेत, शरद पोंक्षे, विद्याधर जोशी आणि अविनाश नारकर. सो हा एक अख्खा छान योग जुळून आला आहे, एक छान मल्टीस्टार कलरफुल फिल्म बनवण्याचा. आणि ह्यामध्ये माझं कॅरेक्टर आहे अनुष्का नावाचं आणि जशी मी आहे, मी आणि माझी फॅमिली, आईवडिलांची लाडकी, तसंच अनुष्काचं आहे. सो मी खूप पटकन रिलेट करू शकले अनुष्काशी. अनिकेत, तुला एका कॉलेज गोईंग मुलाच्या रूपात पाहायला मिळतं आहे जो एका मुलीवर प्रचंड प्रेम करतो आहे. हे प्रत्येक कॉलेजमध्ये गेलेल्याच्या बाबतीत एकदा तरी घडलं असेल, तर हा रोल साकारताना तुला किती मजा आली? तुझे स्वतःचे एक्सपिरियन्स कामी आले असं काही झालं का? मजा खूपच आली मला हा रोल करताना, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम जी होती, ते सगळेच आम्ही मित्र एकत्र येऊन काम करतो आहे. त्यामुळे एक काम करतो आहे, एक फिल्मचं शूट होतं आहे असं फिलिंग खूप कमी होतं. म्हणजे कामाचा जो स्ट्रेस असतो, रोल काय करायचा काय आहे, जसं आमचं इंटरॅक्शन आहे ऑफ द स्क्रीन तसंच आमचं ऑन स्क्रीनसुद्धा खूप नॅचरली ते झालं. त्यामुळे खूप सोपं गेलं मला हे करण्यासाठी. आणि जसं तू म्हणालीस तसं पोस्टर बॉईज नंतर आम्ही दोघं पहिल्यांदा पुन्हा एकदा एकत्र बस स्टॉपमध्ये काम करतो आहे. त्यामध्ये आमचे पोस्टर बॉईजमध्ये 2च सीन होते, पण या फिल्ममध्ये आमचे खूप सीन्स प्रेक्षकांना बघायला मिळतील आणि खूप छान प्रत्येकाला रिलेट होईल अशी एक फिल्म आहे. खूप साधी सरळ, म्हणजे मनाला एक भावेल, प्रत्येकजण त्या कॅरेक्टर्समध्ये स्वतःला बघतील असे ते कॅरेक्टर्स आहेत. आपल्या आजूबाजूला असे आपण वावरताना बघतो असे कॅरेक्टर्स खूप रिअल आहेत. नक्कीच. चित्रपटात तुमच्या दोघांची केमिस्ट्री आहे जी आम्ही पडद्यावर पाहणारच आहोत. ऑफस्क्रीनही तुमच्या दोघांची केमिस्ट्री चांगली आहे, पण ह्या सेटवरती एवढ्या मोठ्या स्टारकास्टमध्ये तुमची केमिस्ट्री आणखी कोणाबरोबर चांगली होती, ज्यांच्याबरोबर तुम्ही खूप लोकांना छळलं आहे ह्या सेटवर? आम्ही सगळेच जे आहोत, इवन द सिनियर्स ज्यांनी नावं घेतली, आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो आहे आणि आमच्यापेक्षा ते सुद्धा तेवढेच मस्तीखोर आहेत आणि तेवढेच मजा करणारे आहेत, फन लविंग आहेत. सो वातावरण आणि आमचे जे डिरेक्टर आहेत समीर जोशी, त्यांनी कुठेही म्हणजे असं त्यांनी ते फ्लोमध्ये होऊन दिलं, कारण त्यांनाही ती जी केमिस्ट्री होती, ते बॉन्डिंग होतं, ते फिल्ममध्ये रिफ्लेक्ट होताना दिसत होतं. त्यामुळे त्यांनीसुद्धा कुठेही स्ट्रिक्ट होऊन किंवा हे करून, म्हणजे कामाच्या वेळेस ऑफकोर्स सगळे काम करायचे, पण एक नॅचरली एकमेकांना खूप वर्षापासून ओळखत असल्यामुळे जी केमिस्ट्री दिसून येते ती या फिल्ममध्ये खूप नॅचरली दिसून येते. पूजा, तू काय सांगशील, कोणासोबत तुझी ऑफस्क्रीन केमिस्ट्री चांगली होती अनिकेत व्यतिरिक्त? अनिकेत व्यतिरिक्त ऑफकोर्स सगळ्यांची चांगली होती, पण अनिकेत हा माझा आधारस्तंभ होता सेटवर. बिकॉज खूप मस्ती चालायची, हा पण करायचा मस्ती, पण कधी कधी ना ह्यांचे जोक्स मला काही कळायचे नाहीत, मला अर्थच नाही लागायचा. सो हा एकमेव माणूस होता त्या सेटवर ज्याच्याकडे मी जाऊ शकते आणि मी त्याला विचारू शकते की ह्याचा अर्थ काय, का हसलात, आणि हा इतर कोणाला विचारायला गेलं तर अजून तिचं हसू होणार. आणि हा जेन्युइनली मला अगदी कुठला वाईट जोक जरी असला तरी तो व्यवस्थित लहान बाळाला जसं एक्सप्लेन करतात तसं एक्सप्लेन करून सांगतो अजूनही. सो ऑफकोर्स अनिकेत बरोबरच होती, म्हणजे त्या व्यतिरिक्त. ओके, चित्रपटामध्ये तुमचं एक रोमॅन्टिक गाणं आहे, ज्याच्यामध्ये अर्थात बाकीचेही आहेत, पण ते करताना किती मजा आली, किती एन्जॉय केलात? म्हणजे याआधी तुम्ही दोघांनी एक रोमॅन्टिक गाणं शूट केलं ज्यातही बाकीचे होते पोस्टर बॉयजच्या निमित्ताने, तर तेव्हा किती आत्ता ही केमिस्ट्री कशी होती हे गाणं कर? या फिल्ममध्ये कुठलंही गाणं लिपसिंग असंच नाही, आणि हे जे आहे गाणं ते बॅकग्राऊंडमध्ये चाललेलं आहे आणि मॉन्टाजेस कॅप्चर केलेले आहेत या गाण्यामध्ये. जसं आपण कॉलेजमध्ये वावरत असतो,
जसे आपण डे टू डे लाईफमध्ये जगत असतो, मी आणि ही फिरताना काहीतरी हॉटेलमध्ये खाताना असे मॉन्टाजेस शूट केले होते रँडम नॅचरली येण्यासाठी. अशा टाईपचं ते गाणं आहे. म्हणजे एकच असं लिपसिंग करतायत सगळे आणि असं नाही आहे. म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की आम्ही आमचं करतो आहे आणि कॅमेरा लावला आहे, माहीतही नाही आहे की कॅमेरा आहे. असं कॅन्डिड शूट केल्यासारखं ते तो एक फील आहे त्या गाण्याला. या गाण्यामध्ये तू पाहिलंस की मी स्कूटी चालवते आणि हा अनिकेत बसला आहे मागे. तर गंमत म्हणजे मला कधीच मी टू व्हीलर चालवली नव्हती आणि फक्त ह्या चित्रपटासाठी म्हणजे त्याच्यासाठी मी ती स्कूटी शिकले. आणि हा पण बिचारा त्या दिवशी घाबरत होता, मी स्वतः घाबरत होते. पण आणि स्विमिंग पूलमध्ये सुद्धा हिला उडी मारायची होती एक गाण्याच्या एका मॉन्टाजमध्ये. तो सुद्धा हिचा एक फोबिया आहे पाण्यामध्ये उडी मारायची आणि ते सुद्धा. त्यामुळे या 2 गोष्टी तिने या फिल्ममध्ये केल्या. आता जे पाण्यामध्ये उडी मारताना पाहिलं आहे ते कॅमेरा रोल करून 3-4 वेळा मी उडी मारण्याचं करते आणि मी उडीच नाही मारली असं. हा अगदी शेवटचा टेक जवळपास समीर सर ओरडले होते की पूजा जाम, आणि मी उडी मारली होती. तेही त्याच्या अंगावरच जवळपास त्याला पकडलंय मी त्या स्विमिंग पूलमध्ये, बिकॉज मला नाही पोहताय. म्हणजे रोमॅन्सच्या निमित्ताने तू स्टंटही करून झालेले आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. पुन्हा भेटू. थँक्यू श्वेता. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, मराठी शोबत.